अर्थातच सामनावीर चषक आपण पाहताय. उत्कृष्ट फलंदाज टीव्ही आणि बॅट, गोलंदाज टीव्ही आणि शूज, क्षेत्ररक्षक कूलर आणि शूज आणि मालिकावीर मोटार बाईक, असं एक मोठी क्रिकेट स्पर्धा. 72 संघांचं योगदान असलेली क्रिकेट स्पर्धा. तर जाऊया आपण मैदानाकडे. खेळाचं पहिलं सत्र इथे सुरू होतोय. माझ्यासोबत अर्थातच कांचन पालकर, केवाळे गावचे उपसरपंच ग्रामपंचायतीचे, या ठिकाणी गुणलेखकाची भूमिका पनवेल तालुक्यातले या ठिकाणी पाहायला मिळते. आणि डावाची सुरुवात करण्यासाठी इथे मात्र आपण पाहतोय गोलली संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये येते. पॉवरप्लेचं पहिलं षटक, या ठिकाणी पहिला चेंडू. यावेळी मात्र पहा पहिला चेंडू एक जबरदस्त योगदान दिलं गेलं. चेंडू जाते होता अर्थात लॉंग ऑफ सीम अशा पलीकडे येतो. एक पहिला चेंडूवर आलेला पहिला खणखणीत चौकार. त्याने आपलं खातं उघडलं आणि आपल्याला अर्थात वीरेंद्र सेहवाग भारतीय संघाचं ज्याने पहिल्या चेंडूवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चौकाराने खातं उघडलं त्या खेळाडूची आठवण होते. वळूया आपण मैदानाकडे. या ठिकाणी मात्र आपण पाहता चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्रशी जातोय अजिंक्य आणि कक्षच्या दिशेने लॉंगलेग क्षेत्रामध्ये मात्र येतो आणखीन एक मोठा फटका. 4 धावा. दोन चौकार आपण या ठिकाणी पाहिले. ते अर्थात फलंदाज प्रदीप पाटील जो डावकर फलंदाज इथे आपल्याला पाहायला मिळतोय. एकूण धावफलकात वाढ होते. धावफलकात धावेन पोहोचतात ते अर्थातच 9 धावा. पहिलं षटक मार्गस्थ मैदानामध्ये गोलंदाज जलपेश भोईर. जलपेश भोईर खूप मोठं नाव आहे क्रिकेटच्या विश्वामध्ये. आपण पाहिलं युट्यूबच्या माध्यमातून आपण बऱ्याच त्यांना पाहिलंय. या ठिकाणी माझा पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा तीच चूक पहा पाहायला मिळते. अर्थात इथे पाहिलं आपण बॅकवर्ड फाईन लेग क्षेत्रामध्ये हा झेल सोडला गेला आणि इथे मात्र आणखीन एक धावेचं योगदान. एक धाव डबल अंकात. धावफलकात धावा 10च्या घरामध्ये गोलवली संघाचे बिनबाद. चांगली सुरुवात आहे. 2 जीवदानं मिळाली फलंदाज अर्थातच या ठिकाणी प्रदीप पाटीलला. आणि मगाशी मी सांगितलं की जीवदान क्रिकेटमध्ये असं म्हणतात की कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका खेळ. या ठिकाणी मात्र तो या ठिकाणी जे आपण पाहिलं क्षेत्ररक्षण थोडंसं खराब पाहायला मिळालं ते अर्थात इथे मोठागाव संघाचं निलेश म्हात्रे एक मोठं नाव आहे या क्रिकेटच्या माध्यमामध्ये यष्टीच्या भूमिकेत निभावतात. आता मात्र समोर उजव्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज अमित गायकर खेळाडू तयार असेल. शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट गली, एक शॉर्ट पॉईंट, एक शॉर्ट कव्हर आणि एक मिड ऑफ. ही रोशन ऑफ साईडला असताना पलवाईंकडून यावेळी मात्र पुढे सरसात खेळण्याचा प्रयत्न केला. कव्हरला क्षेत्रशी चेंडूवर येणार. चेंडूची फेकी करतो यष्टीरक्षक निलेश म्हात्रे यांच्या दिशेने आणि तोपर्यंत एक धाव मिळते संघाला. एक धाव संघाला मिळते. 11 धावा धावफलकार आल्यात. एक चांगलं क्रिकेट, चांगली खेळपट्टी आणि तितकंच सुंदर असं हिरवगार मैदान आपल्याला पाहायला मिळतं. फार कमी मैदान आपण पाहिलं. आणि किंग ट्रॉफी 2022चा आपण जर विचार केला तर अगदी सचिनजी तेंडुलकर कक्षापासून ते अगदी अजिंक्य राणे कक्ष, रोहित शर्मा कक्ष, त्याचबरोबर महेंद्रसिंग धोनी कक्ष, हे सगळे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. प्रेक्षकांना बसण्यासाठी चांगली व्यवस्था असं व्यवस्था पाहिली जाते. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पुढे सरसर खेळण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी मात्र बॅट आणि चेंडू संपर्क येत नाही आणि अशा प्रकारे पहिलं षटक इथे समाप्त होतंय. पहिलं षटक थोडंसं महागडं, कारण मर्यादित षटकाच्या क्रिकेट सामन्यामध्ये नेहमी म्हटलं जातं की 7 धावा देणारा गोलंदाज हा नेहमी चांगला गोलंदाज मानला जातो. तर लेदर क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर अर्थात 10 धावा देणारा गोलंदाज या ठिकाणी चांगला गोलंदाज मानला जातो. इथे मात्र गोलंदाज आपण विचार केला तर जलपेश भोईर यांनी मात्र तब्बल 11 धावा खर्च केला आणि त्याला कोणतीच संधी मिळाली नाही आहे. नांदिवली आणि भाल, त्यानंतर मोठागाव आणि गोलवली असा सामना आपण पाहतात. त्यानंतर ब्राह्मण करवळी, संदप, दातिवली विरुद्ध जुनी डोंबिवली, पडले विरुद्ध नवापाडा आणि दैसर विरुद्ध हेदुटणे असे अनेक सामने आजच्या दिवसात पाहायला मिळतील. अर्थातच क्रिकेट म्हटलं की डोंबिवली ही क्रिकेटची माहेरघर असं म्हणतात आणि या डोंबिवलीमध्ये अनेक क्रिकेटच्या स्पर्धा आपल्या पाहिल्या. अगदी स्वर्गीय रतनबापट स्मृती चषकापासून अनेक स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाल्या. तर
धोंडू पाटील साहेबांना विनंती करतो आपण VIP कक्षामध्ये आसन असतं व्हायचंय. धोंडू पाटील साहेब आपण VIP कक्षामध्ये आसन असतं व्हा. करोडो भारतीय या क्रिकेटवर प्रेम करतात. आपण शाळा कॉलेजमध्ये नेहमी शिकतो की हॉकी हा राष्ट्रीय खेळ. आता मात्र ते दिवस बदलले आणि बघता बघता आपण अगदी पहिल्या दुसऱ्या क्रमांक राहिलो. परवाच आपण पाहिलं अंडर-19चा वर्ल्ड कप जो विश्वचषक आपण जिंकला. हे खूप चांगले योगदान, एक चांगली नांदी म्हणता येईल. तर षटक होतं गोलंदाज अर्थातच जलपेश बोरीचा महागडे षटक होतं. एक षटक 0 धाव 11 धावा आणि कोणती सफलता नाही आहे. गोलंदाजीमध्ये बदलते दुसरं पॉवर प्लेचं षटक आपण इथे पाहणार आहोत. अर्थात 3 क्षेत्ररक्षक 30 शाळा सर्कलच्या बाहेर पाहणार आहोत आणि इथे मात्र आपण पाहणार आहोत ते अर्थातच उसरकर एंडकडून नवीन षटक घेऊन गोलंदाज अनिकेत म्हात्रे यावी सज्ज असेल. पुन्हा एकदा आपण क्षेत्ररक्षण पाहिले. शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट गली, शॉर्ट पॉईंट, एक डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक मिड ऑफ ऑफसाईडचं क्षेत्ररक्षण. 8 ते 10 फलंदाजांचा मोठा रनअप. पंचांच्या उजवीकडून हा चेंडू मात्र फेकला होता. यावेळी कोणताही बॅटला स्पर्श होत नाही कारण हवेतून खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र फलंदाज पूर्णपणे बीट होते. उरलेलं काम यष्टीषक पूर्ण करतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. ऑन साईडला आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग आहे. एक मात्र डीप अर्थातच स्क्वेअर लेग आपण पाहू शकता. एक डीप मिड विकेट ही विरचना या विरचनेतून पुन्हा एकदा. यावेळी मात्र अपरकटच्या मधून खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र पाहत आहे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि हा पहिला विकेट अर्थात पहिली संधी मिळाली ती अर्थात मोठा गावला. गोलवी संघाचा पहिला फलंदाज मैदानातून बाद होतोय. फलंदाज अमित गायकर ज्याने 6 धावांचं योगदान दिलं आणि मैदानातून तो बाद. छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव आपल्यासमोर आल्यानंतर प्रत्येक मराठी मनाच्या हृदयामध्ये ते एक वेगळं अस्तित्व निर्माण होतं. कारण 1630 ते 1680 छत्रपती शिवरायाने 50 वर्षांची राज्याची कारकीर्द आपण इथे पाहिलेत आणि आज जी काही हिंदू संस्कृती आपण पाहतात ती अर्थातच या भूमातेला भारत मातेला जे पाहिलं ते छत्रपती शिवराय आणि त्यानंतर संभाजी महाराज ज्यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. अर्थातच जुन्नरपासून फक्त 3 ते 4 किलोमीटर असणं ते किल्ला इथे पाहायला मिळेल. जिजाऊंच्या पोटी जन्माले छत्रपती शिवाजी महाराज. एक सुंदर गीत आता डिजिटल माध्यमातून. तर वळी आपण मैदानाकडे. तिसऱ्या गावाचा नवीन फलंदाज मैदान येतोय विशाल गायकर यशस्वी गोलंदाज. फुलटॉस होता या ठिकाणी पाहूया. पंचदर्शक हा नो बॉल आहे. अर्थातच नो बॉल म्हणल्यानंतर फ्री हिट असेल आणि अर्थातच या ठिकाणी आपण पाहणार की थोडाशी उंची ज्याला म्हटलं जातं कमरेच्या पेक्षा उंच चेंडू या ठिकाणी फेकला गेला त्यामुळे गोलंदाजाला ही शिक्षा इथे दिली गेली ती अर्थात नो बॉलची. 1 धावेचं योगदान मिळालं आणि 1 धाव संघाला घेऊन जाते ती 2 धावांचे योगदान. मात्र माफ करा धावपलका धाव येतात त्या 13 धावा धावपलकर आल्या त्या अर्थात गोलवली संघाच्या. प्रथम फलंदाजी करत असताना एक फलंदाज गमावल्यानंतर समोर मात्र फलंदाज खेळण्यासाठी तयार आहे तो अर्थात विशाल गायकर आणि गोलंदाज आपल्या बॉलिंगवर अनिकेत म्हात्रे. पुन्हा एकदा पंचांच्या उजवीकडून 10 ते 12 रनचा रनअप आणि पाहता एक मध्यम गती मारा उसारघर एंड आणि पल्लावा एंड ही अर्थातच 2 एंडकडून गोलंदाजी पाहायला मिळते. आखूड टप्प्यात चेंडू होता या ठिकाणी फ्री हिट आणि या फ्री हिटवर मिड विकेटला पूल केलंय. बघता बघता सीमारेच्या पलीकडे चेंडू जातोय. डीप इनक्रेड सीमारे पलीकडे एक गगनभेदी गगनचुंबी षटकार.
सीमारेच्या पलीकडे येतोय आणखीन एक गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावा. मी मगाशी म्हणालो होतो कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका खेळ. या ठिकाणी आपण पाहिलं की जीवदानही मिळतात, त्यामुळं निलेश म्हात्रे यांच्या अर्थातच मोठा गाव संघाचा विचार केला तर क्षेत्रक्षण थोडंसं खराब इथे पाहायला मिळालं. हा झेल आणि फलंदाज जीवदान, अर्थात जीवदान मिळाल्यानंतर प्रत्येक फलंदाज या ठिकाणी मात्र मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतो. 2 षटकं इथे समाप्त झाले आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर गोलवली संघाची धावसंख्या धावपली येते ती 1 गडी बाद 28, अर्थात प्रतिषटक 14च्या सरसने धावा आल्यात. गोलंदाज अनिकेत म्हात्रे याच्या गोलीचं पृथक्करण पण जर पाहिलं या षटकात त्यांनी तब्बल 17 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट त्याला प्राप्त मिळाले. मात्र महागडी गोलंदाजी 2 षटकं समाप्त होतात. क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूबाजीचं युद्ध आपण पाहत आहात. अर्थातच किंग्स ट्रॉफी 2022 एक सुंदर आयोजन आपण या ठिकाणी पाहायला मिळतं, कारण एक मोठं मैदान त्याला म्हटलं जातं. क्रिकेट रसिकांसाठी बसण्यासाठी चांगली आसन व्यवस्था, पाहुण्यांची साठी देखील एक सुंदर योगदान इथे मला दिले गेले किंग ट्रॉफी 2022 मध्ये. तर पॉवरपीची 2 षटकं समाप्त झाली. क्षेत्रक्षण आता मात्र विस्तारलेलं असेल तर नवीन षटक इथे आपण पाहणार. पलोसिटी एंडकडून नवीन षटक घेऊन गोलंदाज या ठिकाणी सज्ज होतोय. पुन्हा एकदा जल्पेश भोईर. क्षेत्रक्षण जिथे आपण पाहिलं तर मात्र क्षेत्रक्षण मैदानातलं जर निश्चितच विस्तारलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहेत, कारण 5 षटकांचा सामना इथे पाहायला मिळतोय. जल्पेश भोईर पुन्हा एकदा पलवा सिटी एंडकडून गोलसाठी सज्ज असेल आणि समोर मात्र डावखरा फलंदाज इथे पाहायला मिळतो तो अर्थात प्रदीप पाटील, जो 1 चौकाराच्या माध्यमाने 5 या वैयक्तिक धावसंख्या खेळतोय. 6 धावसंख्या खेळतोय. कंटाला मिळाली 2 जीवदान अतिशय महत्वाची. आणि मी जसं म्हणालो की कॅचेस विन द मॅचेस, तर काय घडणार भाऊ या मैदानाकडे जल्पेश पुन्हा एकदा तयार. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने या ठिकाणी बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. माझा बॅटच्या निश्चित स्पर्श या ठिकाणी झाले की नाही माहीत नाही, पण दरम्यान हा चेंडू मात्र आपण पाहिला. लेग बाईचा इशारा पंचांचा इथे मात्र आपण पाहिला. चेंडू गेला तो अर्थात शॉर्ट फायनलिंगच्या दिशेने 1 धावेचं योगदान. 1 धाव संघाला 29 धावा धावपलकावर. 29 धावा धावपलकार आल्यात. समोर मात्र पुन्हा एकदा उजव्या हाताने फलंदाजी करणार फलंदाज विशाल गायकर या ठिकाणी तयार असेल. विशाल गायकर यांनी आतापर्यंत 2 षटकार आणि 2 धावांच्या माध्यमातून तब्बल 14 धावांचं योगदान दिलंय. पुन्हा एकदा जल्पेश भोईर रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. रिव्हर्स स्वीप म्हटल्यानंतर दुधारी तलवार असं म्हणतात. लागला तर आबाने ते बरबाद आणि इथे मात्र फलंदाज बाद. हा प्रयत्न करायची गरज होती कारण धावा येत होत्या, परंतु या ठिकाणी तो रिव्हर्स स्वीप खेळण्याच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र फलंदाज मैदानातून बाहेर झाला तो अर्थात विशाल गायकर. वैयक्तिक 2 षटकांच्या आणि 2 धावेच्या माध्यमातून 14 धावसंख्येवर. दुसरा फलंदाज गमावलाय. 29 या धावसंख्येवर आलेली ही धावसंख्या जो आपण पाहायला मिळते अर्थात गोलवली संघाची. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूपच्या युद्धामध्ये आपण पाहतात की धावा येणं महत्त्वाच्या आणि 5 षटकांच्या सामन्यामध्ये साधारण जर आपण पाहिलं साधारणतः 60 ते 65 धावा धावपलकारला तर निश्चित एक चांगलं योगदान असं म्हणू शकतात. अर्थात जर आणि तर या शब्दांना क्रिकेटमध्ये स्थान नाही असं म्हणतात. नवीन फलंदाज मैदानात येतोय. फलंदाज दीपक केणी नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. रिव्हर्स स्वीप या फटक्याबद्दल अर्थातच डेव्हिड हटन झिम्बाब्वे संघाचा खेळाडू यांनी प्रथम हा रिव्हर्स स्वीपचा फटका क्रिकेटच्या विश्वामध्ये आणला आणि बघता बघता लेदर क्रिकेट आणि टेनिस विश्वामध्ये जर तुम्ही पाहिलं तर अर्थातच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे फटके नेहमी पाहायला म्हणतात. मात्र दुधारी तलवार लागला तर आबाद नाही तर बरबाद असं म्हणणं, कारण त्यामुळे धोका असतो. हा धोका यांनी पत्करला होता. फलंदाज मात्र बाद झाला. आपल्या बॉलिंगवर जल्पेश या षटकामध्ये त्याला एक चांगले विकेट मिळते. क्षेत्रक्षण थोडंसं बदल या ठिकाणी केला जातोय. समोर मात्र फलंदाज खेळणी तयार असेल. दीपक केणी डाव दीपक केणी यावी
निश्चित या चेंडूला जवळ येऊन दिलं, चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू गेला तो अर्थात शॉट कव्हर क्षेत्रामध्ये. इथे क्षेत्रशी चेंडूने पण एक धावेचं योगदान मिळालं, एक धाव त्यांनी उघडले आणि एका धावेच्या माध्यमातून गोलवली संघाची धावसंख्या 1ने पुढे धावपलका धावा येतात त्या 30. दीपक केणी आपलं खातं उघडतोय आणि आता मात्र फलंदाज प्रदीप पाटील या खेळी तयार असतील. डावखरे फलंदाज आहेत दोन्ही. अतिशय चांगला चेंडू पहा, अगदी गुडलिंग स्पॉटवर चेंडूचा टप्पा पडला होता. इथून मात्र चेंडू सरळ उसळला आणि यष्टीच्या अर्थात निलेश म्हात्रे यांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडू सांगता पल्ले षटकाच्या मानाने जर आपण इथे पाहिलं तर जल्पेश भोईर एक चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात, कारण दोन्ही फलंदाज डावखोरे आहेत आणि डावखोरे फलंदाजांना गोलंदाजी करणं तितकं साधं सोपं गोष्ट नसतं क्रिकेट विश्वामध्ये. इथे मात्र पाहूया जल्पेश एक अचूक टप्प्यावरची करतो गोलंदाजी. इथे हुक केलंय, अर्थात चेंडू थांबत नाहीये. चेंडू आपण पाहतोय सचिन तेंडुलकर कक्ष अर्थात डीप फाईन लेग सीमारेषे पलीकडे जातोय आणि बघता बघता हा संजीवनी चौकार 4 धावांसाठी. 4 धावा मिळतात फलंदाजाला, 4 धावा मिळतात ते अर्थातच फलंदाज प्रदीप केणीला आणि एकूण धावफलकात वाढ होते. धावफलकात धावा येतात प्रदीप पाटील याच्या एकूण धावफलकात धावा येतात त्या 34. षटक क्रमांक 30 मार्गस्थ मैदानामध्ये 34 धावा धावफलकावर आल्यात. पुन्हा एकदा पुढचा चेंडू यावेळी मात्र सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे. कव्हर खराब क्षेत्रशे इथे पाहायला मिळालं. डिपेक्सच्या कव्हरला क्षेत्रशे चेंडू येतो, लॉंग ऑफ वरून चेंडूची फेकी करणार. तोपर्यंत मात्र आपण पाहणार किती धावांचं योगदान मिळालं आणि या ठिकाणी मात्र क्षेत्रक्षण केलेली चुकीच्या माध्यमातून धावफलकावर धावांचं योगदान मिळते ते 3 आणि 3 धावा आपल्यासमोर आल्यानंतर धावफलकात 3 वाढ होते. धावफलकात धावा जाऊन पोहोचतात त्या 37 आणि 3 धावांचं योगदान आल्यानंतर आपल्याला लगेच आठवण होते अर्थातच ज्या खेळाडूने वेस्ट इंडिजचं ख्रिस गेल ज्याने अर्थातच भंगार विकलं, भंगार वेचलं. बघता बघता क्रिकेटचा एक अतिशय चांगला मोठा योद्धा बनला, परंतु कधीही आयुष्यामध्ये इतका आळशी खेळाडू होता की त्याने कधीही 3 धावा आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काढल्या नाहीत. तर या ठिकाणी आता विशाल म्हात्रे आहेत माझ्यासोबत, राहुल पाटील आहे, हरीश पाटील आहेत. तर खूप विक्रमवीर माझ्यासोबत आहेत, तर त्यांच्याशी चर्चा करणं गरजेचं आहे ड्रिंक्स ब्रेकमध्ये. तर विशाल, मेहनत तर सर्वजणच करतात, तर या किंग ट्रॉफीसाठी तुमच्या वेताश्वर क्रिकेट संघाबद्दल काय सांगाल ज्यांनी एवढी मेहनत घेतली या आयोजनासाठी? मेहनत तर आमचा संघ पूर्ण करतोय आणि आमचे खास करून गावकरी आमच्या पाठीशी आहेत, त्याच्यामुळे आम्ही हे सर्व कार्यक्रम राबवतो आणि त्याच्यात आम्हाला तुमच्यासारखे समालोचक किंवा आपल्या जनतेचा आशीर्वाद, खेळाडूंची साथ आणि आमचे अध्यक्ष विनोददादा पाटील, उपाध्यक्ष आदेश भगत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खास करून मी उल्लेख करेन म्हणजे अनंता पाटील काटेई गावचे. कधी तुम्ही त्यांना कॉल केला तर ते मला पटकन सांगू इच्छितात की काय करायचं आणि काय त्याचं डिसिजन घ्यायचं. तर ते मला तर वाटतं की VCC क्रिकेट संघाचे तो एक भागच आहे अनंता पाटील. नक्कीच याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. दरम्यान या ठिकाणी पहा हा चेंडू मध्ये खेळायचा प्रयत्न होता, बॅट चेंडू संपर्क येत नाही. विशाल दादा अर्थात म्हात्रे यांचं खूप चांगलं योगदान त्यांनी दिले. अर्थातच स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकाचे यशाचे मानकरी म्हणून अर्थात विनोददादा पाटील, अनंतदादा पाटील काटई यांचा त्यांनी उल्लेख केला आणि खरं तर हे प्रेम आहे आणि या प्रेमाच्या माध्यमातून ही खऱ्या अर्थाने क्रिकेट स्पर्धा संपन्न होते. वळतोय आपण मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. इथे मात्र चेंडूला खोदून काढला, जो यॉर्करमध्ये चेंडू होता फ्रंट फुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात चेंडू आपण पाहतात गेला तो मिडॉन क्षेत्रामध्ये लॉंग ऑन क्षेत्राच्या चेंडूवर येणार आणि तोपर्यंत मात्र धावांमध्ये आणखीन एक योगदान मिळते. धावफलकात वाढ होते, धावफलकात धावा येऊन पोहोचतात ते अर्थातच या ठिकाणी 39च्या घरामध्ये. दीपक केणी एक या धावसंकर खेळतोय, प्रदीप पाटील अतिशय चांगलं या ठिकाणी उत्तर देतोय. दरम्यान गोलंदाज आपल्या बॉलिंगवर मयूर भोईर. यावेळी पहा अतिशय सुंदर चेंडू इथे पाहायला मिळाला. उजव्या स्टीच्या अगदी जवळ गुडलिंग स्पॉटवर चेंडूची फेकी केली होती, चेंडूला उंची दिली आणि फलंदाजाला मात्र या ठिकाणी अर्थातच बीट केलं. एक चांगल्या चेंडूची समाप्ती. क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण एक दर्जेदार असावं लागतं, कारण गोलंदाजाचा प्रयत्न अतिशय महत्त्वाचा असतो. यावेळी मात्र पहा चेंडूला पूल केलंय, मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्रशी घेते, शॉर्ट मिडविकेटला झेल मात्र त्याच्यापर्यंत पोहोचू शकला नाही, जमिनीला दान होते. तोपर्यंत मात्र फलंदाज 2 धावा सहजगत्या पूर्ण करतात. 2 धावा मिळतात त्या संघाला आणि या 2 धावा मिळतात त्या फलंदाज अर्थातच प्रदीप पाटील यांच्या धावसंख्येत वाढ होते. त्यांची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते 2 चौकारांच्या माध्यमातून बल 17 धावसंख्येवर आणि एकूण धावसंख्या धावपलाकडे येते ती अर्थात 41. षटक क्रमांक 4 मार्गस्थ मैदानामध्ये असताना पूर्ण क्षेत्रक्षण तुम्ही पाहिलं तर अर्थातच मिडविकेटला एक क्षेत्रक्षण तैनात आहे. लॉंग ऑन या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. ऑफ साईडला जर आपण पाहिलं तर एक लॉंग ऑफ तैनात केलं गेलं आहे.
शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट गली देखील तैनात केले गेले, शॉर्ट पॉईंट आहे या दरम्यान यावी हा चेंडू एक चोरटी दाखवण्याच्या प्रयत्नात खरं तर फलंदाज या ठिकाणी निश्चित बाद असेल, याला म्हणतात क्रिकेटमधली अर्थात आत्महत्या. फलंदाज या ठिकाणी धावचीच्या रूपाने बाद झाले, आणखीन सफलता मिळते ती अर्थात मोठा गाव संघाला. चला, संदप टीमने तयार राहायचं आहे आणि ब्राह्मण करवले टीमने तयार राहायचं आहे. या इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे. तर एक विकेट डाऊन झालं, अजून एक चर्चा करूया आपण. हरीश पटेल सोबत आहेत आणि याच मैदानावर अर्धशतक पूर्ण करण्याचा नाही राहुल पाटील, माफ करा, राहुल पाटील आमच्या सोबत आहे. तर हे अर्धशतक या मैदानावर तुम्ही पूर्ण केले पावसाळी क्रिकेटमध्ये, तर या मैदानाचा तुम्हाला अनुभव आहे. आजचा दिवस का रात्री काय विचार केला आजच्या दिवसाबद्दल? नाही, तसा काही विचार नाही केला, म्हणून आम्ही कोणाला हरवण्यापेक्षा जिंकण्याचा प्रयत्न करू नक्कीच. आणि म्हणजे 11मधले 9 प्लेयर अंडर-21चे आहेत, त्यांना घेऊन अनुभव द्यायचा आहे, त्यांना घेऊन पुढं खेळायचं आहे. आणि त्यांनी पण प्रयत्न करा टीमसाठी काहीतरी द्यायचं, नाही तर लेट येतात, मोबाईलवर राहतात, कोणी कोणाचं ऐकत नाही. हे माझ्या टीममध्ये जास्त चालतं. बघा, ही खंत आहे तुमच्या कॅप्टनची ब्राह्मण करवले, ही खंत आहे. त्यांना मात्र आनंदी करायचं असेल तर हा सामना जिंकणं गरजेचं आहे, वेळेत येणं गरजेचं आहे. ओव्हर टू यू काका मात्रे सर. धन्यवाद. ब्राह्मण करवले संघाचे संघनायकांनी पहा ती खंत व्यक्त केली. अंडर-19चे खेळाडू परवा आपण अर्थात वर्ल्ड कप जिंकला, विश्वकप जिंकलं. अंडर-19च्या खेळाडूंना खरं तर वेळेवर येणं अतिशय महत्त्वाचं आहे क्रिकेटच्या माध्यमातून, कारण दिलेली वेळ पाळणं अतिशय महत्त्वाची असते. तर फलंदाज मात्र या ठिकाणी पाहिला तो अर्थातच प्रदीप पाटील, मैदानातून बाजूला 17 या धावसंख्येवर. आणखीन एक नवीन फलंदाज मैदानात असताना यावी मात्र हेलिकॉप्टर शॉट, जबरदस्त टायमिंग पाहायला मिळतंय. लॉंग ऑफ लॉंग मध्ये चेंडूला भिरकावून लॉफ्टेड शॉट आणि येतोय गगनभेदी गगनचुंबी षटकार. संपूर्ण महाराष्ट्राचे नवे भारताचे इथे मात्र आपण पहिले षटकाराने खातं उघडलं ते फलंदाज दीपक पाटील. आणि पुन्हा एकदा आपल्याला आठवण होते ती आताच वेस्ट इंडिज संघाचं ख्रिस गेलची, ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळत असताना पहिल्या चेंडूवर पहिल्या षटकाराने खातं उघडलं. 6 धावांनी षटकाराने खातं उघडलं होतं. एकूण धावसंख्या धावपलकर येते ती 47 धावपलकर आल्यात. दीपक पाटील एक आक्रमक फलंदाजी पाहायला मिळेल, कारण षटक क्रमांक जर आपण इथे पाहिलं तर अर्थातच 4थं षटक मयूर भोईर याचं इथे पाहायला मिळालं. आणि या षटकात तब्बल 10 धावा त्यांनी खर्च केल्या. शेवटचं षटक, ज्याला हाणामारीचं षटक असं म्हणतात, आणि शेवटचं षटक घेऊन इथे मध्ये पल्लवा सिटी एंडकडून महेश वेले या ठिकाणी गोंधळीत सज्ज होतोय. डावखुरा फलंदाज समोर आहे, अर्थात फलंदाज दीपक खेणे. पहिला चेंडू या षटकातला, यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे लॉंग ऑन सी मारायच्या पलीकडे. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिलं, लॉफ्टेड शॉट आणि आणखीन एक मोठा फटका, षटकार 6 धावा. चेंडू शोधायचा आहे, नवीन चेंडू द्या मैदानाकडे. तर या ठिकाणी षटकाराने अर्थात दीपक केणे याच्या धावसंख्येत वाढवते 7 आणि एकूण धावसंख्या धावपकडे वेगाने अर्धशतकापर्यंत जाऊन पोहोचते ती 53. 3 फलंदाज गमल्यानंतर गोलवली संघाची धावसंख्या मोठा गाव संघासमोर एक मोठं निश्चितच लक्ष या ठिकाणी उभं केलं जाईल क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर. कारण आपण पाहिलं की डावखरे फलंदाज या ठिकाणी चांगली कामगिरी करतात, मिळाल्या संधीचं सोनं केलं. आणि अर्थातच कधी मिडविकेट तर कधी अर्थात लॉंग ऑन क्षेत्रामध्ये मारलेले त्यांचे तुंग फटके. इथे मात्र फलंदाज दीपक केणी पुन्हा एकदा तयार. महेश वेळे आपल्या बॉलिंग मार्कवर 8 ते 10 फलंदाचा रनअप आहे, मध्यम गती मारा करतोय पुढच्या चेंडूसाठी. यावी पुन्हा एकदा उंच फटका खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र चेंडू जर लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्राशी चेंडूवर येणार, चेंडूची फेकी करतोय अर्थातच गोलच्या दिशेने. तर म्हणतात 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या. 2 धावा मिळाल्या संघाला आणि या 2 धावांच्या माध्यमातून धावफलक पुढे सरकतोय. गोलवली संघाची धावसंख्या धावफलक इथे 3 गडी बाद, एकूण धावसंख्या धावफलक इथे ती 55. मागच्या सामन्यात आपण 62 धावा आल्या होत्या,
पहिल्या सामन्यामध्ये जिथे नांदिवली भाल हा संघ खेळत होता, इथे मात्र आपण पाहिलं आतापर्यंत 55 धावा धावपलकर आल्यात. एक चांगलं गुणलेखन कांचन पालकरच्या माध्यमातून. उलटं आपण मैदानाकडे यावेळी मात्र पहा, चेंडूला पूल करायचा होता, एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला, कारण यष्टीशेक चेंडूपासून खूप दूर होते. बॅटचा स्पर्श इथे झाला होता, मात्र चेंडू इथे खेळपट्टीवर राहिला. यष्टीशेक चेंडू येईपर्यंत 1 धावेचं योगदान. 1 धाव संघाला मिळते. 56 धावा धावपलकावर. खेळाचं पहिलं सत्र इथे आपण पाहतात. गोलोली विरुद्ध मोठागाव या संघामध्ये अर्थात नाणेफेक जिंकली मोठागाव संघाने, प्रथम क्षेत्ररक्षण पत्करलं आणि गोलोली संघाला प्रथम फलंदाजी आमंत्रित केलं. एक चांगली खेळपट्टी आणि तितकंच सुंदर मैदान, अर्थातच लाजवाब खेळ इथे आपल्याला पाहायला मिळतं. आता मात्र खेळणारी तयार असेल फलंदाज अर्थात दीपक पाटील, ज्याने षटकाराने खातं उघडलं होतं. दीपक पाटील उजव्या हाताने फलंदाजी करणारा हा फलंदाज, 45 नंबरचं टी शर्ट परिधान केले, जर्सी क्रमांक 45 आठवण करून देणारा हा खेळाडू. दरम्यान एंड बदललं होतं गोलंदाजांनी. पहा, एक चौरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये होते. पंचांच्या अगदी डावीकडून हा चेंडू फेकला होता गोलंदाज महेश वेळेने. पंजाब सिटी एंडकडून गोलंदाजीसाठी या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या बॉल शेवटचं षटक आहे. हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं, डू ऑर डाय, कारण अशा षटकामध्ये फलंदाज मोठी फटके खेळण्याचा प्रयत्न करतात आणि गोलंदाजचं खऱ्या अर्थाने कसब आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी पुढचा चेंडू फुटॉस होता, बॅटच्या पट्ट्यात गेलाय, एक मोठा स्वीपचा फटका, चेंडू मात्र जातोय तो लॉंगलेग क्षेत्रामध्ये आणि येतो एक सुंदर असा संजीवनी चौकार. 4 धावा. काका सर आणि दोन्ही संघ जे आहेत पुढचे खेळणारे ब्राह्मण करवले आणि संदप सर्व खेळाडून यायचे. इकडे फोटो सेशन केलं जाणार आहे, कारण एका मोठ्या क्रिकेटिंग मॅगझिनमध्ये ते छायाचित्र आम्ही देणार आहोत, तर त्यासाठी ही सुवर्ण संधी मिस करू नका. नक्कीच या ठिकाणी सर्व खेळाडून यायचे. धन्यवाद. ओव्हर टू यू काका सर. धन्यवाद मनीष पाटील सर. या ठिकाणी मात्र आपण पाहिलं चौकार येतोय, धावपलकर धाव आहेत, त्याचं 60 फलंदाज दीपक पाटील खेळतोय एक षटकाराच्या माध्यमातून आणि चौकाच्या माध्यमातून 10 धावसंख्येत. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट चेंडूचा संपर्क येते आणि अशा प्रकारे खेळाचं पहिलं सत्र इथे मात्र समाप्त होतोय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना गोळवली संघाने एकूण 3 फलंदाज गमावलेत आणि 60 धावा धावपलकर नोंदवल्यात. 61 धावांचं लक्ष्य, 61 धावांचं लक्ष्य, 5 षटकांचा सामना. या सर्व गोष्टी जर आपण विचार केला तर प्रति षटक 12.20 च्या सरासरी खरे तर गरज आहे हा धावफलक पुढे नेण्यासाठी. पण या काय घडणार, काय बिघडणार क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर, पण तत्पूर्वी जाऊया खेळाडू कक्षामध्ये, जिथे मनीष पाटील सर या ठिकाणी अर्थातच बाळू पाटील सर या ठिकाणी पुढची नाणेफेक या ठिकाणी घेतील. ते अर्थात ब्राह्मण करवली विरुद्ध संदप या पुढच्या सामन्यामध्ये. ओव्हर टू बाळू पाटील सर. धन्यवाद. थँक्यू. तर दोंडू पाटील साहेबांना विनंती करतोय आपल्या शिवास्ते पण टॉस करायचं आहे. चला, ब्राह्मण करवले संघाचे संघनायक टॉससाठी या. चला, ब्राह्मण करवले संघाची संघनायक टॉससाठी या लवकर. इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकी करणं फार गरजेचं आहे. खूप चांगलं आयोजन आपण पाहतो. किंग ट्रॉफी 2022 दमदार आयोजन VCC उसारगड संघाच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली जाते. काही कारणास्तव आपण ही स्पर्धा थोडीशी यावर्षी उशिराने आपण इथं सुरू झाली, पण झाली. आज स्पर्धेचा दुसरा दिवस. चला, ब्राह्मण करवले संघाचे संघनायक आपल्याला ऑफिशियल कॉल असणार आहे शेवटचं. आपण यायचं इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणं फार गरजेचं आहे. ब्राह्मण करवली संघ, जर आपण आता अंतिम कॉल आहे, अन्यथा आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. तर या स्पर्धेचं आपण पाहिलं तर थेट प्रक्षेपण अर्थातच असेंब्ली स्पोर्ट्स दातिवली, भूषण पाटील, निलेश पाटील, परेश गायकवाड, हरीश, त्याचबरोबर विपुल पाटील आणि करण गायकवाड यांच्या माध्यमातून 182 देशामध्ये ही क्रिकेट स्पर्धा खऱ्या अर्थाने इथे पोचली जाते. किंग मैदान उसरगड, डोंबिवली पूर्व जिल्हा ठाणे येथे सुरू असलेली क्रिकेट स्पर्धा आजचा हा दुसरा दिवस. इथे आपल्याला पाहायला मिळतं DJ अर्थातच राज आगासन यांच्या माध्यमातून सुंदर मराठी गीतं आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही संघ या ठिकाणी येतात आणि पुन्हा एकदा मी घेतोय अर्थात खेळाडू कक्ष इथे नाणेफेक कक्षामध्ये ते आमचे समालोचक अर्थात डोंबिवलीचे बाळू पाटील सरांकडे. ओव्हर टू बाळू पाटील सर. धन्यवाद. थँक्यू. तर विनंती करतो डोंडूशेठ पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते टॉस करायचे. टॉस जिंकला आपण म्हणतोय ब्राह्मण करवले संघाने. डिसिजन काय असणार आहे?
फिडिंग कराल तर विपक्ष संघाला आपण किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 50-60 पर्यंत रोखून नाही, आपले सिनियर खेळाडू आपण तर राहुलभाई पाटीलने सांगितले यंगस्टर खेळाडू आहेत. आज यंगस्टर या स्पर्धेमध्ये कशा प्रकारे तुम्ही खेळ कराल? बघूया. आता फिल्डिंग पहिले घेतले, पहिले भाईला विचारू. या आयोजनाबद्दल तुम्ही काय सांगाल? खूपच छान आहे. इथे आम्हाला स्पर्धा खेळवण्यासाठी संधी दिली म्हणजे त्यांचे थँक्स. धन्यवाद. तर टॉसचं आपण तर संदीप संघ जर तुम्ही टॉस जिंकला असता तर काय डिसिजन घेतलं असतं? शतरक्षक पण आता बॅटिंग करायची तर किती धावांचं लक्ष ठेवाल? 55-60. आज आपण बघितलं प्रमुख खेळाडू तुमच्या संघामध्ये नसणार, हेमंत नसणार, रणदीप नसणार, पण त्या खेळाडूंच्या अनुपस्थितीत तुम्ही कोणत्या खेळाडूंकडनं जास्तीत जास्त चांगली कामगिरी करण्याची आशा बाळगा? प्रथमेश आहे, अतुल आहे, वैभव आहे, नचिकेत आहे. तर या आयोजनाबद्दल तू काय सांगशील? खूपच सुंदर. तर धन्यवाद. टॉस बॉक्समध्ये टॉस जिंकला आपण येतोय ब्राह्मण करवली संघाने आणि डिसिजन आपण येतोय यावेळेला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर धन्यवाद बाळू पाटील सर. आणि अर्थातच 61 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे मात्र केले जाईल क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूपच्या युद्धामध्ये. आणि तो आवाज कालपासून आपण ऐकतोय. तर अर्थातच भाईंदरचे आमचे लाडके समालोचक अर्थात मनीष पाटील सर. ओव्हर टू मनीष पाटील सर. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी 2 अनुभव आमच्यासोबत बाळू पाटील सर आणि काका म्हात्रे सर. तर या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. वारसा जोपासणं यांनी मात्र कुठेतरी एक मुहूर्तमेढ रोवली होती समालोचनाची आणि आता मात्र आम्ही तरुण कुठेतरी त्यांच्या साथीनं पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. जाऊया मैदानाच्या दिशेनं. आणि दरम्यान मोठा गाव संघाला पूर्ण करायच्या आहेत एकूण 61 धावा. 12.20च्या धावगतीने धावफलकाचा पाठलाग करावा लागणार आहे. बिगिनिंग इज ऑलवेज इम्पॉर्टंट. या ठिकाणी आता मात्र दुसऱ्या डावाची सुरुवात करताना ती महत्त्वपूर्ण समर्पक अशी सुरुवात जर झाली मोठा गाव संघाची तर धावांचा पाठलाग देखील तशाच चांगल्या पद्धतीने केला जाऊ शकेल. हा अनुभव आहे, हा विश्वास आहे त्यांच्या कॅप्टनचा. पण त्यांच्यासमोर आव्हान आहे गोलवलीचं, ज्यांनी सांगितलं होतं की आम्ही आमचा समर्पक खेळ करू मैदानाच्या आतमध्ये. तर पाहूया कुठला संघ विजयाला गवसणी घालतोय. पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे. डावखुरा फलंदाज खेळपट्टीवर स्ट्राईकवर आहे. गलीला क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट थर्डमॅन, कव्हर पॉईंट, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर मिड ऑफला क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतोय. मिड विकेट आणि शॉर्ट फाईन लेग. पहिला बॉल चांगला आहे. लोअर बॅकलिनने खेळून काढलाय. मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आहे. चांगलं गार्ड, तितकंच चांगलं कलेक्शन, तितकीच चांगली फेकी. ऑल इज वेल फ्रॉम गोलवली. या पहिल्या बॉलवर सर्व काही व्यवस्थित पाहायला मिळालं. नियंत्रण खूप चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळालेलं आहे. एक बहुमानाची अशी स्पर्धा किंग ट्रॉफी 2022चा तुम्ही आनंद घेत आहात. क्रिकेट सर्वांचं एक महत्वपूर्ण अंग बनलेलं आहे. यावेळेस मात्र खूप चांगल्या पद्धतीने 360 डिग्री टाईपने बॉलला वळवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी उत्तुंग षटकार. चौकार माफ करा. यावेळेस स्विच हिट खेळायचं होतं पण त्या ठिकाणी कनेक्शन प्रॉपर झालं नाहीये. बॉल जातोय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. 1 धाव मिळते. एका धावेची वाढ. धावसंख्या जाते ती म्हणजेच 5 आकड्यावर. जबरदस्त हे VIP डाईस तुम्ही अनुभवत आहात. स्क्वेअर ऑफ द विकेट हे VIP डाईस आहे. त्याच्या बाजूला VIP बॉक्स सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते. वातानुकूलित VIP बॉक्स. खरं तर कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट खूप अग्रेसर झालेलं आहे. आयोजक मात्र काही ना काही नवीन आणत असतात. मधल्या काळात मी पाहिलं होतं की 30 या सर्कलला देखील लाईट दिली होती. LED लाईट होती नाईट क्रिकेटमध्ये. तर या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ट्रेंडनुसार तुम्हाला पुढे जावं लागते. ट्रेंडनुसार जर तुम्ही पुढे गेलात तर तुम्ही प्रगती करू शकाल. आणि या ठिकाणी विशाल म्हात्रे यांचं एक दर्जेदार नियोजन, वेताळेश्वर क्रिकेट क्लबचं एक दर्जेदार नियोजन आणि खास करून आमचं मार्गदर्शक सन्माननीय पांडुरंगदादा संते यांची कालची उपस्थिती आणि या स्पर्धेला दिलेले गेलेले आशीर्वाद फायद्याचे ठरतात. यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने बॉलला ड्राईव्ह केलं जाते लॉंग ऑफ रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एका धावेची वाढ. धावसंख्या जाते ती म्हणजेच 6 या आकड्यावर. 6 रन्स ऑनवर्ड. मोठा गाव संघाकडून हा प्रयत्न चालला आहे चांगला सुरुवात करून देण्याचा. पण त्याच्यासमोर आव्हान आहे गोलंदाज
दीपक केणेचं. काय जबरदस्त बॉलिंग आतापर्यंत दीपक केणेने दाखवलेले आहे. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर चौकार, त्यानंतर 2 सिंगल्स खर्च केलेत. पॉवर प्लेच्या षटक्यामध्ये पॉवरफुल फलंदाजी आतापर्यंत मोठागाव संघाला करता येत नाही. निलेश जो एक ब्रँड आहे कल्याण डोंबिवली क्रिकेटचा, तो देखील अजूनपर्यंत तितकीशी चांगली सुरुवात करून देऊ शकला नाही आहे मोठागाव या संघासाठी. अजूनही पहिल्या षटकात 2 बॉल शिल्लक आहेत असे सांगतायत आम्हाला आमचे धावसंख्या लेखक कांचन पालकर. निलेश खेळतोय 5 धावांवर, अनिकेत खेळतो 1 धावांवर. राऊंड विकेट. यावेळेस स्विंग करायचा होता, बॅटच्या टोला कनेक्ट होऊन बॉल जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, फेक करेपर्यंत फक्त 1च धाव मिळते. कॉलिंग खूप जास्त इम्पॉर्टंट आहे जेव्हा तुम्ही खेळपट्टीवर धाव घेण्याचा प्रयत्न करता. समोरील फलंदाज डेड एंडला आहे का, तो वेळेत पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचेल का, याच गणित मात्र तुम्हाला खूप कमी वेळामध्ये बांधायचं असं. या ठिकाणी मात्र नकार दिला गेला निलेशकडून. फक्त 1च धावेवर दोन्ही फलंदाज थांबलेत. 7 धावा आहेत. कुठेतरी वेळ घालवतात, खेळपट्टीचा अंदाज घेत आहेत, वातावरणाचा अंदाज घेतला जातोय. कारण महत्वाचं आहे, कारण या क्षेत्रामध्ये तुम्ही आलात कल्याण डोंबिवलीमध्ये, खूप कमी वेळा तुम्हाला 2 एंडने खेळण्याची संधी मिळते. आणि खास करून किंग ट्रॉफीमध्ये प्रत्येक वेळी काहीतरी वेगळे पण जपलं जाते आणि आता प्रत्येक संघांना प्रत्येक सामन्यामध्ये 2 एंडने खेळण्याची संधी मिळते. अपील तर केली गेलेली आहे. या ठिकाणी मात्र धावचीच्या स्वरूपात पहिला फलंदाज बाद होतोय तो म्हणजेच अनिकेत मात्रे. बॅक टू डग आउट. बघा, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न झाला होता, पवित्र चांगला होता, पण कनेक्शन व्यवस्थित झालं नाही. खांद्यावर बॉल आदळलाय. त्यानंतर कॉलिंग मिस्टेक तुम्हाला पाहायला मिळाली. निलेशने नकार दिला होता आणि त्यानंतर मात्र अनिकेत मात्रेला धावचीच्या स्वरूपात फलंदाजाला परतावं लागते. पहिला आदरा बसतोय टीम मोठागावला. आणि आता मैदानाच्या आतमध्ये कोण जात आहेत तर मोठागावचे महेंद्रसिंग धोनी, म्हणजेच वीरनाथ. काय जबरदस्त खेळला होता. नाईट क्रिकेट होती मांडकोळीला आणि त्या ठिकाणी काय बरसला होता गोलंदाजांवर. त्या ठिकाणी आम्ही समालोचन करत होतो आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील त्याला मिळाला होता. तर तोच वीरनाथ आज आम्हाला या उसरगडच्या मैदानावर पाहायला मिळेल का? कारण अशा आयुष्यामध्ये कित्येक क्षण येतील, तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागते. पण आजच्या या किंग ट्रॉफीला तुम्हाला जिंकायचं असेल तर जसा खेळ गतकाळी झालेला आहे तसाच खेळ आज देखील करावा लागेल, कारण सिच्युएशन तशी आहे. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी या ठिकाणी गोळवली संघाचे गोलंदाज दीपक केणेने दाखवली. पहिल्या षटकामध्ये फक्त खर्च केला 7 धावा, 1 गडी बाद केला. आता 24 बॉल्स मध्ये गरज आहे, ती म्हणजेच 54 धावांची. 24 बॉल 54 धावांची गरज. सेकंड पॉवर प्ले इन प्रोग्रेस. मैदानाच्या आतमध्ये 3 क्षेत्ररक्षक 30 सकच्या बाहेर तैनात करण्याची संधी या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला मिळणार आहे. मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर आपण शॉर्ट थर्डमॅन आहे, गलीला क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, त्यानंतर मिड विकेटला शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये. ओव्हर द विकेट बॉडी रोल करून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पंचांच्या माध्यमातून वाईट बॉल चिकवून एका धावेची वाढ. धावसंख्या 8 झाली. 30 सर्कलच्या बाहेरच्या क्षेत्ररक्षकांचा विचार जर घेतला आपण तर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतोय. त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात केला गेलेला आहे निलेशसाठी. लॉंग ऑनला 1 चांगलं क्षेत्ररक्षण आता आपण सेट केलं गोलवलीने. वाह, खूप चांगला फ्लिक स्ट्रोक बॉल जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक पुढे पोहोचेल तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळते. त्या ठिकाणी अजून फंबल आहे, 3ऱ्या धावासाठी प्रयत्न केला जाईल. एक चूक तुमच्या संघासाठी मात्र नुकसान करून देण्यासारखी ठरणार आहे. अजूनही त्या ठिकाणी बॉल कलेक्ट झाला नव्हता, पण 3 धावा काही रोखू शकला नाहीये. गोळवली संघ 3 धावांच्या वाढीने फलक पुढे सरसावतोय आणि पोहोचतोय 11 या आकड्यावर. 11 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. मोठागाव बॅटर्सचं पॅकेज आहे मोठागाव संघामध्ये, पण मात्र त्या बॅटर्सने वेळ ओळखून खेळ खेळणं गरजेचं आहे. या ठिकाणी आता पाहिलं तर अजूनपर्यंत बोलबाला राहिलाय गोलंदाजांचा, कारण पहिलं षटक दीपकने हाताळलं. दीपक केणेने चांगली सुरुवात त्यांनी करून दिली. त्यानंतर दीपक पाटील यांनी देखील एक चांगली सुरुवात करून देण्याचा प्रयत्न केला. बाळू सर या पुन्हा एकदा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होत आहेत. एक जबरदस्त असं समालोचन गेल्या कित्येक वर्षांपासून तुम्हाला भुरळ घालते. त्यांच्यासोबत दत्ता कडवसर सुद्धा आहेत. DK चांगली अंपायरिंग कित्येक वर्षांपासून ते करतात. हे महत्वाचं आहे, तुमचं काम तुमचं नाव बनवते. बेसबॉलला फॉलो करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. वाईड लाईन ओलांडून बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय आणि एका धावेची वाढीने धावसंख्या जाते ती म्हणजेच 12 याकड्यावर. आज आपल्याला अलिबागचे काका मात्रे सर देखील ऐकायला मिळत आहेत
या अगोदर तुम्ही त्यांचा आवाज ऐकलात, पुन्हा दिवसभर त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल, उद्या देखील त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. 72 संघ, ग्रामीण क्रिकेटचा वर्ल्ड कपच आहे या किंग ट्रॉफी 2022. स्ट्रोक चांगला आहे विरनाथचा, हवेत आहे, एलिव्हेशन मिळालं, डिस्टन्स नाहीये मिड ऑन रिजन मध्ये, त्या ठिकाणी मात्र बॉडी बॅलन्स चुकून सुद्धा हा झेल कंप्लीट केलाय आणि आता दुसरा फलंदाज फेल होतोय. बॅटर बॅक टू डगआउट. पवित्रा चांगला होता, नीती चांगली होती, रणनीती चांगली होती, खेळण्याची पद्धत चांगली होती, पण मात्र बॉल हवेत चढलाय, एलिव्हेशन मिळालंय, डिस्टन्स मिळालं नाही, मिस टाइम झालाय. त्यामुळे मिडॉनच्या अगदी पलीकडे वाईडिश मिड ऑन रिजन मध्ये हा झेल कंप्लीट केला गेला आणि महत्त्वपूर्ण फलंदाज वीरना, ज्याच्यावर मला तरी सर्वात जास्त विश्वास होता की तो संघासाठी चांगला खेळ, तो बाद झालेला आहे. पण आता त्याची जागा भरून काढायचं मैदानाच्या आतमध्ये जातोय किरण पाटील. पण अजूनही कल्याण डोंबिवलीचा ढाण्या वाघ मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला निलेश म्हात्रे पाहायला मिळतो. कित्येक वेळा अशा सिच्युएशनला त्याने फेस केलंय, पण कौतुक करायला हवं डोंबिवलीच्या गोलंदाजांनी आणि खास करून क्षेत्ररक्षकांचं. त्याने देखील समर्पक असे प्रयत्न आपल्या संघाला जिंकवण्यासाठी केलेले आहेत. ओव्हर द विकेट. यावेळेस ब्लाइंड स्ट्रोक आहे. चेंडूच्या लाईन अँड लेंथला न ओळखता ऑनसाईडला खेळण्याचा अट्टहास त्या ठिकाणी निलेशले बांधला होता, पण मात्र स्ट्रोक अगोदर कंप्लीट झालाय, बॉल थोडासा उशिरानं आलाय. माइंड रीड करणं खूप गरजेचं आहे गोलंदाजाचं. खरं तर खूप कठीण आहे ते, पण जर तुमचा खेळण्याचा प्रचंड अनुभव असेल तर तुम्ही ती देखील प्राप्त करू शकता. या ठिकाणी कुठेतरी कमी पडतोय निलेश म्हात्रे. अनुभव तर प्रचंड आहे, पण आता खेळताना मात्र कुठेतरी स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. पण म्हणतात ना, स्ट्रगल आहे तिकडे सक्सेस आहे, आणि यावेळेस सक्सेस मिळेल का? बॉल जातोय लॉंग लेग रिजन मध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला सक्सेस मिळत नाहीये. मला आता एमसील ची आठवण आली. एक टपकती बूंद आपकी जिंदगी बदल सकती है, एक छोड़ी हुई कॅच ए मॅच बदल सकती है. त्या ठिकाणी पाहूया निलेश म्हात्रेचा झेल सोडल्यानंतर भुर्दंड बसेल का डोंबिवली संघाला. धावफलकावर धावा लावल्या आहेत, 2 गडी बाद 13 धावा. आतापर्यंत दुसऱ्या षटकातले 4 बॉल्स फेकून झालेले आहेत. काहीसा नाराज असेल दीपक पाटील, कारण प्राइसलेस विकेट मिळाली असती आणि संधी देखील चालून आली होती. कुठेतरी स्ट्रोक सिलेक्शन चुकलं होतं निलेशचं, पण आता मात्र निलेश खेळ कसा बदलेल याकडे देखील लक्ष देणं गरजेचं असेल, कारण म्हणतात ना, ठेस लागल्यावर माणसामध्ये सुधारणा होते. चांगली बॉलिंग आतापर्यंत दीपक पाटीलने सेट केले ओव्हर द विकेटनं किरणसाठी. लोवर फुल टॉस होता, ड्राईव्ह करायचा होता, डीप कव्हर रिजन मधून क्षेत्ररक्षक पुढे येतो. 2 धावांचा कॉल निलेशचा. यावेळेस लक्ष नाही किरणचं, धावचीच्या स्वरूपात परतावा लागेल. यावेळेस कॉल निलेशने दिला होता, पण किरणचं लक्ष नव्हतं आणि धावचीच्या स्वरूपात तिसरा हादरा बसतोय मोठा गाव संघाला. षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर मोठा गाव टीमची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच फक्त आणि फक्त 14 धावा. जिंकण्यासाठी आता गरज आहे 47 धावांची. बॉल शिल्लक असतील. 1 बॉल बाकी आहे का? यस, माफ करा, थोडीशी आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. स्कोर शीटवर आपण थोडंसं लक्ष देऊया. तर 1 बॉल अजूनही शिल्लक आहे. आपण पाहतात किंग ट्रॉफी 2022 ग्रामीण क्रिकेटचा वर्ल्ड कप. आयोजक आहेत वितायश्वर क्रिकेट संघ VCC. स्पर्धा 9 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी दरम्यान खेळवली जाईल. एक पारितोषिक अजून आहे फलंदाजांना. जर ते स्टँडिंग फ्लेक्स जे तुम्ही पाहतायत सीमारेषेच्या पलीकडे, त्या स्टँडिंग फ्लेक्सला जर कुठलाही षटकार हिट झाला तर स्वर्गीय भाविका दिलीप म्हात्रे यांच्या स्मरणार्थ मिस्टर विशालदादा अंकुश म्हात्रे यांच्या वतीने त्या फलंदाजाला रोख रक्कम 1000 रुपये बक्षीस स्वरूपात देण्यात येईल. स्टँडिंग फ्लेक्सला षटकार कनेक्ट झाला तर. सन्माननीय नील म्हात्रे यांना विनंती करण्यात येते की आपण व्यासपीठावर यायचंय. सन्माननीय नील अजित म्हात्रे यांना विनंती करण्यात येते की प्लीज आपण व्यासपीठावर यायचं. यावेळेस माझा स्ट्रोक चांगला आहे. स्वीपर कव्हर रिजन मध्ये जबरदस्त स्क्वेअर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक पोहोचतोय, बॉल अडवतोय, तोपर्यंत 2 धावा तर रोखू शकत नाहीयेत. 2 धावांची वाढ. 2 धावांच्या वाढीने धावफलकावर धावा आल्या 16 धावा. आणि अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ आता पूर्ण झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीत धावफलकावर धावा आहे 16 आणि आता गरज आहे 18 बॉल्स मध्ये जिंकण्यासाठी 45 धावांची. सन्माननीय तेजस दादा मोरे यांचं आगमन झालं, त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करते. वेलकम सर, आगतम स्वागतम सुस्वागत. आपण यायचंय व्यासपीठावर विराजमान व्हायचंय.
सन्माननीय तेजसजी मोरे, आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं सर प्लीज. हंबल रिक्वेस्ट टू यू. चला, नो टीम मीटिंग, नो स्ट्रॅटेजिक टाइम आउट. फक्त 3 मिनिटांत तुम्हाला 1 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक दिला जाईल. तोपर्यंत कोणीच जवळ येऊ नका. माननीय राज्य सरकारचे निर्बंध अजूनही चालू आहेत. सोशल डिस्टन्सिंग मैदानाच्या आत सुद्धा, मैदानाच्या बाहेर सुद्धा. सन्माननीय अक्षयजी मोरे यांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. विशाल म्हात्रे यांचा मित्रपरिवार खूप मोठा आहे. या 7 दिवसामध्ये मात्र तुम्हाला पूर्ण ठाणे जिल्हा या व्यासपीठावर अवतरित होताना पाहायला मिळेल. कारण विशाल म्हात्रे यांचं ते प्रेम आहे आणि त्यांच्यावर त्यांच्या समर्थकांचं, मित्रांचं, आप्तेष्टांचं, नातेवाईकांचं प्रेम आहे. बिग बॉस मिस्टर पांडुरंग दादा संते आपण पाहू शकतायत दोन्ही साईड स्क्रीनवर, जे आमचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. त्यांच्या वतीने ही किंग ट्रॉफी 2022 आम्ही तुम्हा सर्व क्रीडा रसिकांपर्यंत घेऊन येत आहोत. कालच्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रात सन्माननीय पांडुरंग दादा संते यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा संपन्न झाला. दर्जेदार नियोजन, 2 षटकांची समाप्ती, धावफलकावर धावा आहे 16, जिंकण्यासाठी 45 धावांची गरज. बॉल शिल्लक आहेत 18. बिगिनिंग इज व्हेरी हार्ड बट वेन यू स्टार्ट रनिंग नो बडी कॅन स्टॉप यू. मनामध्ये हाच निर्धार ठेवा की मीच या जगातला सर्वात चांगला खेळाडू आहे, क्रिकेटपटू आहे, तरच मात्र तुमच्याकडून तसा खेळू शकेल. मानसिकता खूप महत्वाची आहे. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार हितेश गायकर. यावेळेस तितक्यासा प्रॉमिसिंग नाहीये, पण बॉल जाईल लॉंग स्टॉप रिजन पलीकडे. हुक केलाय त्या ठिकाणी निलेश म्हात्रेने आणि या तिसऱ्या षटकाची दमदार सुरुवात चौकाराने. 4 धावा. वीस धावा. यावेळेस मात्र स्ट्रोक चांगला आहे, स्विंग केलंय, बॉल जातोय डीप स्क्वेअर, सीमारेषा पार. फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतील अर्धा दर्जन षटकार. आता जो पारंपरिक निलेश मात्र आहे तो तुम्हाला पाहायला मिळतोय. वैयक्तिक 20 धावांवर खेळतोय. गोळवली संघ कमबॅक करेल का? हितेश गायकर. शॉर्ट ऑफ लाईन बॉल आता हुक केलाय, क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट फाईन लेगला त्याला बीट करून बॉल जातोय. फाईन लेग सीमारेषा पार. आता केलाय गोलंदाजावर अत्याचार, मिळतील धावा 4, चौकार. तर तुम्हाला जेव्हा कळते की प्रतिस्पर्धी फलंदाज मात्र कुठेतरी आक्रमक झालाय, तुम्हाला तुमच्या गोलंदाजीमध्ये बदल करणं हे गरजेचं आहे. परिवर्तन हा संसाराचा नियम आहे. या ठिकाणी मात्र ते परिवर्तन हितेश गायकरकडून होत नाही आणि त्याचमुळे त्याचा फायदा निलेश मात्र खूप चांगल्या पद्धतीने उचलतोय. या षटकाचा उल्लेख करायचा झाला तर या षटकामध्ये त्याने एक वसूल केलेल्या आहेत एकूण 14 धावा. धावफलकावर धावा आहे 3 गडी बाद 30. आता कुठेतरी आस्किंग रेटने ज्या खेळाची गरज होती त्या आस्किंग रेटने खेळ होतोय मोठा गाव संघाचा. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन बॉलला हुक केलंय, लॉंग लेग रिजन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता. सापळा रचलाय आणि महत्वपूर्ण फलंदाज निलेश म्हात्रे बॅक टू
एक चांगला खेळ त्याच्या बॅटमधून तुम्हाला पाहायला मिळाला. विथ द बॅट त्याने धावफलकावर धावा लावल्या त्याच्या वतीने 24 धावा. त्या 24 धावा करताना त्याने 11 बॉल फेस केले, त्यामध्ये 3 चौकारांचा आणि 1 उत्तुंग षटकाराचा समावेश आहे. रिक्वायर्ड रन रेट इज 11.62. 30 धावा धावफलकावर आहे. 4 गडी बाद झाले. सुरुवातीचे फलंदाज मात्र आता बाद झाल्यानंतर एक नवचैतन्य आपल्याला पाहायला मिळते गोळवली संघाच्या क्षेत्ररक्षकांमध्ये, कारण महत्वाचं आहे आता मेन बॅटर्स बाद झालेले. आता एक क्वेश्चन आहे 14 बॉल 31 धावांची गरज आहे. स्ट्राईकवर आता फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय जलपेश भोईर. मैदानाच्या बाहेर तर एक ब्रँड आहे, मैदानाच्या आतमध्ये आता बॅटर. 2 भाऊ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतात, मयूर आणि जलपेश. हो, यावेळेस मात्र खूप चांगल्या पद्धतीने बॉलला स्लाइस केलाय. पॉइंट रिजन मध्ये बॉलला स्क्वेअर कटच्या अंदाजाने पाठवून दिलंय. बॉल सीमारेषा पार, मिळतील धावा 4, चौकार. जलपेशचं पाहायला मिळालंय. या अगोदर मी जलपेशला गोलंदाजी करतानाच पाहिलं होतं, पण आज मात्र एक जबरदस्त अशी फलंदाजी, पहिल्याच बॉलवर खूप चांगला टेक्निकल स्ट्रोक त्याने एक्झिक्यूट केलेला आहे. आणि या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ऑन साईडला खेळण्याचा अट्टाहास खूप फलंदाज करत असतात, पण या ठिकाणी ऑफ साईडला देखील तितक्याच प्रभावीपणे तुम्हाला खेळणं गरजेचं आहे. या ठिकाणी चौकार आलाय जलपेशच्या बॅटमधून. धावसंख्या 4 गडी बाद 34. मोठा गाव. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार होतोय हितेश गायकर. यावेळेस क्रॉस बॅटेड पूल, हाफ हँडेड पूल होता. एका हाताने बॉल स्टॉप केला जात आहे काऊ कॉर्नर रिजन मध्ये. दीपक केणे काय बॉल अडवलाय, गोळीच्या वेगाने तो बॉल ड्राईव्ह केला गेला होता. तो त्या ठिकाणी मात्र 1 धाव मिळते. अशा पद्धतीने 3 षटकांची समाप्ती. धावफलकावर धावा लागल्या आहेत. 4 गडी बाद 35 धावा आणि जिंकण्यासाठी आता गरज आहे 12 बॉल मध्ये 26 धावांची. बॅलन्स्ड आहे. दोन्ही संघांच्या वतीने झुकलेला हा सामना आहे. चांगले एफर्ट्स द्या. आपल्या गावासाठी खेळा, आपल्या संघाच्या नावासाठी खेळा, आपल्या अस्तित्वाची लढाई लढा, अशीच शुभेच्छा आम्ही दोन्ही संघांना देतोय. मोठा गाव वर्सेस आपण सामना पाहतोय गोलवली. 12 बॉल 26 धावांची गरज. जलपेशने मात्र आपला दमकम दाखवलाय आणि पुन्हा एकदा तो जलपेश स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाचा आढावा घेतला तर आपण 30 सर्कलच्या बाहेर डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षक आहे. फॉरवर्ड मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतोय. आता काऊ कॉर्नर क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला घेतला गेलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. 30 सर्कलच्या बाहेर बॅकवर्ड पॉईंटला डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलाय. 30 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉईंट आणि एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात केला गेलेला आहे. चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सेट केलं गेलं आहे. पण आता या सर्वांच्या जाळ्यातून कशा पद्धतीने जलपेश बॉलला बाहेर काढेल हे देखील पाहणं तितकंच रंगतदार ठरणार आहे. 4थ्या षटकात सुरुवात करतो ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं, दीपक केणे. पहिल्या षटकामध्ये त्याने फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या आणि त्या कामगिरीच्या बळावर दुसऱ्या षटकाची जबाबदारी देखील दीपक केणेला मिळते. स्ट्राईकवर आहे जलपेश. 12 बॉल 26. लोवर फुलटॉस बॉल होता, ड्राईव्ह केल्याचा होता. बॅटचं कनेक्शन बॉलशी व्यवस्थित झालं नाही आहे. डीप मिड विकेटमधून क्षेत्ररक्षक पुढे येतोय. एका धावेची वाढ केली जाईल. कनेक्शन झालं नाही आहे, त्यामुळे 1 धाव मिळते. त्या ठिकाणी कनेक्शन होणं गरजेचं आहे. तुम्ही मनामध्ये फटका आणता आणि मनामध्ये फटका आज मला सत्यात उतरवण्यासाठी तशा पद्धतीने खेळणं गरजेचं आहे. तुमचा बॉडी बॅलन्स, चेंडूवरची नजर, स्ट्रोक सिलेक्शन, टायमिंग या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या ठिकाणी प्रथमेश पाटील यांचं आगमन झालं. संदप यांचा मी मनपूर्वक स्वागत करतोय आयोजकांच्या वतीने. वेलकम सर. यानंतर सामना असेल संदप वर्सेस ब्राह्मण करवले. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा बॉलर तयार होतोय दीपक केणे. पंचांच्या उजवीकडून तो जबरदस्त बॉलिंग करतोय. पेस खूप चांगला जनरेट करतोय. पेस आणि पिचिंगवर जास्तीत जास्त लक्ष दिलंय दीपक केणेने. ओव्हर द विकेट. हलकं स्टेप आउट झाले. बॉलला स्लाइस केलाय. बॅकवर्ड पॉईंट रिजन मध्ये 99 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला क्षेत्ररक्षक बॉल स्टॉप करतोय. दरम्यान 1 धाव मिळते. स्टेप आउट झाले, बदलली ते पाहायला मिळालंय आणि आता कुठेतरी डेडिकेशन पाहायला मिळते मोठा गाव संघाचं. पण आता दीपक केणेचं एक तगडं आव्हान मोठा गाव संघासमोर असणार, कारण दीपक केणेने आपली सिद्धता दाखवली या सामन्यामध्ये. आपली गरज संघाला आहे आणि ती गरज ओळखून ती गोलंदाजी पाहायला मिळेल. आतापर्यंत 10 बॉल्समध्ये गरज आहे 24 धावांची.
10 balls 24 रन्स रिक्वायर्ड टू विन. एक एक बॉल महत्वाचा, एक एक क्षण महत्वाचा आहे, एक एक धाव महत्वाची आहे. फुल टॉस बॉल चार्ज केलंय, बॉलला उडवलंय मिड विकेट सीमारेषा पार. अपुन का फटका, 440 ओल्ड का झटका, षटकार. बॉल आणि त्या ठिकाणी बॅनरला हिट झालाय बॉल. तर हे पारितोषिक दिलं जाणार आहे जल्पेशला. स्वर्गीय भाविका दिलीप म्हात्रे यांच्या स्मरणार्थ सन्माननीय विशाल अंकुश म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल मिस्टर जल्पेशला. आता गरज आहे ती म्हणजेच 9 बॉल्स आणि 18 धावांची. 9 बॉल्स 18 रन्स रिक्वायर्ड टू विन. जल्पेश इज इन फॉर्म, इज इन ऍक्शन. पुन्हा एकदा फुललेंचा बॉल आहे, ड्राईव्ह केलं जातंय, क्षेत्ररक्षक आहे काऊ कॉर्नर रिजन मध्ये, कलेक्शन बॉल होत नाहीये. दीपक केणे नक्की काय करतोय, तो कुठेतरी जॉक करण्याचा प्रयत्न करतोय, ब्लॉक करायचा फलंदाजाला प्रयत्न करतोय, पण त्या प्रयत्नामध्ये यश मिळत नाही. बॅक टू बॅक फुलरलेनचे बॉल त्याने हाताळले गेले आणि त्याचाच फायदा ठिकाणी होतोय मोठा गाव या संघाला. 8 बॉल्स मध्ये 16 धावांची गरज. अजूनही सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे. दोन्ही संघांच्या माध्यमातून चांगले प्रयत्न तुम्हाला पाहायला मिळत आहेत. दीपक केणे पुन्हा एकदा लेफ्ट ऑफ ओव्हर द विकेट स्ट्राईकवर बॅटर असेल तर म्हणजेच जल्पेश. फुल टॉस बॉल आहे, पुन्हा एकदा बॉलला ड्राईव्ह केलं जातंय. लॉंग ऑन रिजन मध्ये फेक झाली आहे बॅटिंग एंडला. चांगलं कलेक्शन, तितका चांगला थ्रो. क्या बात आहे. विशाल कडून एक चांगलं प्रदर्शन ऍज अ फिल्डर राहिलेलं आहे. क्षेत्ररक्षण चांगलं झालं ना बाळू सर, तर आपल्या संघाचे आपण 7 ते 8 धावा वाढवू शकतो आणि प्रतिस्पर्धी संघाला आपण कुठेतरी डोकेदुखी देऊ शकतोय. गरज आहे ती म्हणजेच 7 बॉल्स 15 धावांची. 7 बॉल्स 15 रन्स रिक्वायर्ड टू विन. दीपक केणे या बॉलवर मात्र सर्वांचं लक्ष असणार आहे आणि हा बॉल जर डॉट हाताळला गेला तर गोळवेली संघ कुठेतरी ऍडव्हान्टेज खाऊन जाईल. पण जर मोठा फटका आला तर मोठा फटक्याच्या माध्यमातून मोठा घाव विजयाच्या जवळ जाऊन पोहोचणार आहे. लेट्स सी या पुढच्या बॉलवर काय असेल. दोन्ही संघांसाठी हा महत्वाचा बॉल. दीपक केणे बॉलिंग ट्रॅकवर तयार. धावसंख्या झाली मोठा गाव टीमची 46. चांगला बॉल, क्या बात आहे. दीपक केणे इज बॅक आय कॅन से. या ठिकाणी तेच म्हणायला हरकत नाहीये. या षटकाची सुरुवात दीपक केणेने केली होती, त्यानंतर हा षटकाचा शेवट देखील चांगला केलाय. पाहू शकता आपण क्रिस बॉलच्या कोण्याने गोलंदाजी केले. अँगलचा खूप चांगला वापर, वाईड यॉर्कर यूज केलाय त्या ठिकाणी आणि फलंदाजाला अडवलेला आहे. आता गरज आहे 6 बॉल्स मध्ये 15 धावांची. 6 बॉल 15 रन्स रिक्वायर्ड टू विन. घेऊया एक छोटीशी विश्रांती, देऊया आमच्या डीजेला संधी. सर आमच्या सोबत आहे. भाऊ सर, या सिच्युएशन बद्दल काय सांगा. दोन्ही संघ एका समान अवस्थेत आहे आणि दोन्ही संघांना जिंकण्याची इच्छा आहे, पण जिंकेल एकच. काय म्हणाला या सिच्युएशनवर? नाही, नक्कीच जल्पेश भोईर आहे ना, तोपर्यंत मोठा गावला आशा आहेस. कारण हा एक फलंदाज असा आहे ना, कधी मॅचचा आपण रुख आपल्या बाजूने बदलू शकतोय आणि तितकाच त्याच्या बाजू आपण सोबतीला येतो. म्हणजे मयूर देखील एक चांगला फलंदाज, पण आज मात्र थोडंसं आपण बॅटिंग होत नाही त्याच्याकडे. पण जल्पेशला आता इथून जर आपण खेळला शेवटपर्यंत तर मॅच जिंकू शकतो मोठा गाव संघ. मनीष, तर या ठिकाणी छायाचित्र काढण्यासाठी सर्व खेळाडू आलेले आहेत. विशाल मात्रे सरांना विनंती करतो की त्या ठिकाणी जायचं आहे आणि ते छायाचित्र आपल्या कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त करायचं आहे. ब्राह्मण करवळेल संघ त्या ठिकाणी आलाय. 6 बॉल्स 15 धावांची गरज. क्रुशियल मोमेंट फॉर बोथ टीम्स. जिंकायचं आहे. रात्री मात्र टीम मिटिंग झाली असेल, उद्या कसं खेळायचं आहे ते मात्र त्या ठिकाणी सत्यात उतरवलं गेलंय सुद्धा. सर्व खेळाडूंनी चांगलं प्रदर्शन केलंय सुद्धा, पण आता मात्र या शेवटच्या 6 बॉलवर आपलं अस्तित्व टिकवण्याची संधी समान समान मिळणार आहे दोन्ही संघांना. तर पाहूया त्या संधीचा उपयोग कोण करून घेतोय. बॉलिंग ट्रॅकवर नवीन बॉलर किशोर मात्रे असेल. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय तो म्हणजे जल्पेश आणि नॉन स्ट्राईकला असेल मयूर भोईर. मयूर खेळतोय 3 धावांवर आणि जल्पेशने जबरदस्त भन्नाडाची कामगिरी करत 15 धावांवर तो खेळतोय. आणि आता मात्र मागील डावामध्ये तुम्ही काय केलंय किंवा या अगोदर तुम्ही काय केलंय त्याला महत्व नाहीये. या 6 बॉल्समध्ये तुम्हाला मात्र अस्तित्वाची लढाई लढायची आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. वेळ आणि खेळ तुमच्यासाठी महत्वाचा आणि आमच्यासाठी सुद्धा, कारण आम्हाला आज शेड्यूल वेळापत्रक पूर्ण करायचं आहे. 6 बॉल रिमेनिंग. किशोर मात्रे ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल उडवलाय, पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन रिजन मध्ये. सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल कंप्लीट करतोय. स्ट्रोक मध्ये ताकद झोकता आली नाही जल्पेशला आणि 5व्या षटकातल्या पहिल्याच बॉलवर फलंदाज बाद.
या ठिकाणी गोवली संघाने खूप चांगला फाईट दिलेला आहे. आता गरज आहे 5 बॉल्समध्ये 15 धावांची. 5 बॉल्स 15 रन्स रिक्वायर्ड टू विन. आता मात्र जलपेश बाद झाले तरी देखील आता मिडल ऑर्डर स्ट्रॉंग आहे का मोठ्या गाव टीमची? नाही, आता पूर्णपणे आशा असणार त्या मयूरकडे. जे काय करायचं ते मयूरला. आता गोलवली विपक्ष मॅच सुरू आहे ती मयूरमध्ये. आता क्या बात आहे. अनुभवाची बोल आहेत जे तुमच्या कानांवर पडतायत आणि मयूरच्या बॅट मधून हा तडाखेबाज षटकार, सामन्याची हवा काढून जाणारा 6 धावा षटकार. या षटकाचा पहिला बॉल राहिला होता किशोरचा आणि दुसरा बॉल राहिलाय मयूरचा. काय जबरदस्त फाईट बॅक मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. जेव्हा गावाचं नाव येते तेव्हा मात्र तो खेळ आपसुकच घडत असतो आणि या ठिकाणी गावाच्या नावासाठी बरसतोय मयूर भोईर. आता गरज आहे 4 बॉल्स मध्ये 9 धावांची. 4 बॉल्स 9 रन्स रिक्वायर्ड टू विन. आता मात्र दिशा बदलून गोलंदाजी करतोय गोलंदाज किशोर मात्रे. पंचांच्या उजवीकडून राईट आर्म राऊंड विकेट. हाफ ट्रॅकर बॉल आहे. जबरदस्त बॉल, शॉट ऑफ गुड लेंथ. टप्पा पडल्यानंतर बॉल राईज होतोय. ऑफ स्टिकच्या बाहेर हा बॉल खेळला गेलेला आहे. खांद्यांच्या वरून परफ्यूम डिलिव्हरी वी कॅन से. या ठिकाणी जबरदस्त कमबॅक करतोय किशोर मात्रे. आता गरज आहे 3 बॉल्स मध्ये 9 धावांची. 3 बॉल्स 9 रन्स रिक्वायर्ड टू विन. दोन्ही संघांचे समर्थक आशादायी नजरेने मैदानाच्या आतमध्ये नजर खेळून बघतायत. सामन्यात त्यांचाच संघ जिंकावा असं त्यांना वाटतंय. पुढचा बॉल चांगला बॉल आहे. बॉटमहॅंडचा वापर करून बॉलला खेळून काढलाय. वाईडिश मिड विकेट रिजन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि झेलजीच्या स्वरूपात फलंदाज बाद. बॅटर बॅक टू डगआउट. मॅच इज स्टील ऑन. 2 बॉल्स मध्ये 9 धावांची गरज आहे आणि 2 उत्तुंग षटकार जर आले तर हा सामना जिंकू शकतायत मोठा गाव हा संघ. आणि जर स्कोर्स लेवल झाले तर सर्वप्रथम विकेटचा विचार केला जाईल जसं ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची नियमावली आहे. आणि जर आपण गोवली संघाच्या विकेटचा विचार केला, गोवली संघाचे फक्त 3 विकेट्स जाऊन झाले होते आणि मोठा गाव संघाचे 6 विकेट्स जाऊन झाले. म्हणजे या 9 धावा पूर्ण कराव्याच लागतील मोठा गाव संघाला 2 बॉल्समध्ये. 2 बॉल्समध्ये 9 धावा पूर्ण कराव्याच लागतील. त्या ठिकाणी मात्र थोडंसं डिस्कशन चालू आहे सागर मात्रे आणि महेश वेहेळे यांच्या सर्व्यान. तर या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जेव्हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय थोडा अनुभव शेअर करणं गरजेचं आहे, चर्चा करणं गरजेचं आहे, त्याचा आत्मविश्वास वाढवणं गरजेचं आहे. या ठिकाणी मात्र जबरदस्त कमबॅक किशोर मात्रेने करून दिले आपल्या संघासाठी. गोळवली संघ पुन्हा एकदा एक दमखम दाखवतोय, आपलं अस्तित्व टिकवतोय मोठा गाव संघाच्या समोर. 2 बॉल्स 9 धावांची गरज. स्ट्राईक रेंजला बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल सागर मात्रे. विल ही हिट 6. फुल लेनचा बॉल होता, ड्राईव्ह केलाय. पुन्हा एकदा काउ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पुढे येतो. 2 धावांचा कॉल आहे, पूर्ण केला जाईल का? तिसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जाईल का? 3 धावा पूर्ण होतील का? नॉन स्ट्राईक एंडला थ्रो केला गेलाय. वेट फॉर अंपायर सिग्नल अँड इट इज आउट. OUT.